जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाकडून तीव्र निषेध. उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन. दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला आणि विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असून अशा प्रकारच्या घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी चिंताजनक आहेत. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या आवाजाला दडपण्यासाठी लाठीचा वापर करणे योग्य नाही. मतभेद असू शकतात, परंतु त्यावर संवादातून मार्ग काढणे ही लोकशाहीची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघ तीव्र निषेध करतो. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने आवश्यक उपाययोजना कराव्यात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी महासंघ ठामपणे उभा आहे. या प्रसंगी महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व्हावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.